आता वाटेल बरं, काळजी करू नका. उन्हाची झळ लागली म्हणून झालंय हे. देवानी भेटलाच पोरा. असं वाटलं होतं आज चोवरच बोलवतोय. नाही नाही नाही, असं म्हणू नका. 2 घास खाऊन घ्या, माझ्यासोबत चला. 2 घास खारा आधीच आम्ही समजा वाटून घेतलंय. रोज कुणीतरी 1-2 घास खाऊ शकतं. माझ्या पाठीवर 2 पोरं. मी उपाशी राहिलो तर कधी कधी ते आठवड्यातून 2दा घेतात 2 घास. शेवटची भूक कधी भागली ते बी आठवत नाही. समजू शकतो. दुष्काळ खरंच किती जीवांचं आयुष्य उद्ध्वस्त करतो. या पावसा पाण्याचा असा खेळ खंडोबा आहे. त्यात हे गोरे सापावानी डाकतात. म्हणजे आता काय केले त्यांनी? आता काय सांगायचं. आम्ही राबायचं, पिकवायचं, पण पोट भरण्यासाठी एकायचं कुठं? त्यासाठी बी यांच्या पोटात पैसे द्यावं लागतं. या आधीच फिरळ लावलेलं आयुष्य, त्यात हे भागदाड. शांत व्हा काका, तुम्ही काळजी घ्या सध्या. चल उठ, सारा दे. उठ उठ, चल पैसे दे. काय हो, त्या कोऱ्या सरकारची चाकरी करायला लागल्यापासून सौजन्य, माणुसकी सगळं विकून टाकलेलं दिसतंय तुम्ही सुद्धा. नाही म्हणजे जरी गरीब असला तरी आपला देश बांधव येतो, हे तुमच्या खिसगणतीतही नाही वाटतं. तू शांत बैस, मला शिकवू नकोस. चल रे, काढ पैसे. हे काय 4 आणे? आणखी 1 आणा कुठे? आता 4 आणच द्यायचा ना सारा. तो जुना नियम झाला, आता सारा वाढलाय. 5 आणे. अरे देवा, अहो दादा, तुम्ही असे हाल करायला लागला तर आम्ही जगायचं तरी कसं? तुझं रडगाणं थांबव आणि सांगतो तेवढा सारा भर. त्यापेक्षा स्वतःच्या हाताने नरडीचा घोट का नाही घेत त्यांच्या? रोज कणाकणानं मरतच आहेत हे. त्यापेक्षा पूर्णतः जीवच घेऊन टाका त्यांचा. मी तर म्हणतो इथल्या सगळ्या शेतकऱ्यांचे जीव घेऊन टाका, एकदाचे सगळे प्रश्न संपतील. कीव कीव करावीशी वाटते तुमची. हे गोरे तर पाषाण हृदयी आहेतच, पण त्यांच्यासोबत राहून तुमच्यासारखे असे देश बांधव सुद्धा पाषाण हृदयी झाले तर झालेच कल्याण. गुलामगिरी आणि पारतंत्र्याची परिसीमा आहे ही. लाज वाटायला हवी तुम्हाला आपल्याच बांधवांवर अत्याचार करताना. अहो पण मला बोलून काय उपयोग? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. नियम कोणी केलेत? साहेबांनी. मी कोण आहे? त्यांचा नोकर. नोकराचं काम काय असतं? जे मालक म्हणतील ते आपण करायचं. सांगा ना. आणि तरी ते तुमच्या स्वास्थ्यास अपायकारक नाही हे चालते तुम्हाला. मग त्यापेक्षा आमचे हे सुती धोतर काय वाईट आहे जे आम्ही रोज धुतो? असे काही नाही. ज्या शक्य आहे त्यांनी रोज धुवावे रेशमी वस्त्र. आणि आमच्या सारख्यांकडे ज्यांच्याकडे ते नाहीच आहे त्यांनी उपाशी मारावे. मुळीच नाही. आता ते उपाशी राहणार आहेत ज्यांनी तुम्हाला हा त्रास दिला. चला. नको. छत्रे सर येतील आणि ते हा प्रश्न सोडवतील. बुवा, इथे आपले प्रश्न आपण सोडवायचे असतात आणि ते असे सोडवायचे जेणेकरून पुन्हा कोणी चेष्टा करायची हिंमत दाखवणार नाही. आणि मी सोबत असताना चिंता कसली करताय? चला. येताय ना? हो. बळवंतराव, नेमकं तुमच्या डोक्यात तरी काय? हो मला तरी सांगा काय? बळवंतराव थांबा भाऊ, तुम्ही स्वस्थ थांबा एका ठिकाणी. हे बघा, आपल्या अंगलटी काही यायला नको. आपल्या अंगलटी काहीही येणार नाही. पण म्हणजे मग तुम्ही नक्की करणार तरी काय? Remember, sometimes if you want to fight the evil, you have to become the devil. हे सगळं ठीक आहे, पण तुम्ही करणार काय? बळवंतराव, अहो बळवंतराव असं नका करू. काय करताय तुम्ही? थांबा बरं, तुम्ही तर स्वस्थ थांबा. हो हे बघा, हे बघा बळवंतराव, बळवंतराव बाहेर या. बळवंतराव पटकन बाहेर या. अहो हे काय तुम्ही मित्रांच्या खोलीतून चोरून आणले? चोरी नव्हे, मी खऱ्या अर्थाने त्यांना विवस्त्र केलेले आहे. आता त्यांना उघड्यावर पाडण्याची वेळ आली. घ्या. अहो
एवढ्या सगळ्या सोहळ्यांचं मी घेऊन काय करणार आहे? 2 पर्याय आहेत. कुठल्याही परिस्थितीत हे सोहळे मी माझ्या अंगाला लावणार नाही. मग काय पर्यायच नाही, एकच मार्ग आहे. कुठला? बळवंतराव, तुम्ही माझ्या खोलीमध्ये खोलीमध्ये काय टाकलंय माझ्या? बळवंतराव, मी पकडला गेलो ना तर आपली फार मोठी पंचायत होणार आहे, मी तुम्हाला कुठे सांगतो. काय पकडले जायला घडलेच काय? मला तर बुवा कडाडून भूक लागली. चला तर मग. थांबा थांबा, आपल्याला भोजन मिळणार आहे का? पण आज जर जेवण मिळाले तर ते सर्वांना मिळेल किंवा कुणालाही मिळणार नाही. समानतेचा धागा. म्हणजे आता सर्व विद्यार्थी उपाशी राहणार तर? नाही 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 नाही. ए ऐका, मी काय म्हणतो, तसेही आपल्या सर्वांनाच प्रश्न भेडसावत आहेत, पण अन्न शिल्लक राहायला नको. आणि त्यात भूकही लागले तर जेवून घेऊया ना. नाही 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 नाही. मला काय वाटते, नियम म्हणजे नियम. सोहळे नसेल तर जेवण जेवायचं नाही. अरे अरे बळवंत, अरे नियम बदलू शकतो ना. जेवण महत्वाचं. म्हणजे आपल्या सोयीनुसार नियम बदलू शकतो. म्हणजे आता विना सोहळ्याचे तुम्ही सारे भोजन करणार? गुरुजी, जीव द्या त्यांना. नाही काय, जोपर्यंत काही प्रश्न उमरा ओलांडून आतमध्ये येत नाहीत तोपर्यंत त्याची दाहकता जाणवत नाही. जेवा जेवा, तुम्ही जेवा. जेवून घेऊया. बळवंतराव, अगदी सुतासारखं सरळ केलंय तुम्ही यांना. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही ते हे असे. आता कुणीही आचरटपणा करणार नाही बघ. आगरकर, तुम्ही सुद्धा जेवण करून घ्या. काल नियमांमुळे तुम्हाला जेवण मिळालं नाही. आता काय सगळ्यांनीच नियम मोडला आहे, तेव्हा जा जेवण करून घ्या. वदनी कवळ घेता. थांबा थांबा. नक्की जेवायचे आहे ना? सोहळ्याशिवाय? हो. आणि यापुढे? तर यापुढे देखील असंच करूया की, हवंय कशाला सोहळं? हो बरोबर आहे. मग आता असे करा, भोजन झाल्यानंतर मुखशुद्धीसाठी आगरकरांच्या खोलीत या आणि आपापले सोहळे ओळख पटवून घेऊन जा. म्हणजे हा तुझा डाव होता तर? खिडक्या. बस खाली. जेवणावरून उठलास तर जेवण झालं असं समजलं जाईल. परत आंघोळ करून यावं लागेल. चालणार आहे? नाही. तर सर, अशा प्रकारे आम्ही सोहळ्याचा आग्रह धरणाऱ्या मुलांना धडा शिकवला. उगाच कुणाचंही छळायचे. हो ना. त्यावेळी मी नेमका परगावी असल्यामुळे इथे काय घडते आहे याची कल्पनाच नव्हती मला. सर, गावी सहज गेला होता की काही विशेष कारण होते? तसं विशेषच. गावाला आमच्या परिचयातील एका कुटुंबातील 5 व्यक्तींनी या दुष्काळास कंटाळून प्राणत्याग केले. एखादे जीर्ण वस्त्र जितक्या सहजपणे आपण टाकून देतो तितक्या सहजपणे माणसे आयुष्य टाकून देत आहेत. मृत्यू येणे जितके भयावह नाही तितके जगण्याची उमेद नष्ट होणे भयावह आहे, अधिक विदारक आहे. निसर्ग इतकी कठीण परीक्षा घेईल असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. मला एक समजत नाही सर, केवळ पाऊस पडला नाही म्हणून इतकी विदारक परिस्थिती निर्माण व्हावी, तीही सर्वत्र एकाच वेळी. अहो, पण मुख्य कारण तर तेच दिसते ना. लोक आता इतके घाबरलेत की एकमेकांशी माणुसकीने वागणे टाळत आहेत. पूर्वी देण्यासाठी जे हात बाहेर येत ते हात आता घडी घालून बंद झालेत. सारे काही स्वतःसाठी. कसा विकसित होणार आहे आपला समाज मला माहित नाही. गोपाळराव, घरातले लहान मूल जेव्हा आजारी पडते किंवा त्यास एखाद्या गोष्टीची आवश्यकता असते तेव्हा घरच्यांची जबाबदारी असते की त्याची काळजी घ्यावी. आणि आपल्याकडे आपले पालक म्हणून जे बसलेले आहेत हे आपले इंग्रज शासन,
त्याच परिस्थितीचं गांभीर्य तरी आहे का? भावी कल्पना काय आहे? पुढे परिस्थिती कशी सांभाळायची? कशाचे कशाच ताळतंत्र नाही. लोकांचे जीव जात आहे आणि शासन बसले सारा गोळा करीत. सार्वजनिक काका याविषयी एक सभा आयोजित करीत आहेत. काही महत्वाच्या बाबी बोलल्या जातील. मला असं वाटतं तुम्ही दोघांनीही उपस्थित राहायला हवं, जेणेकरून काही मतांची विचारांची देवाणघेवाण करता येईल. बळवंतराव, अहो तुम्ही मित्र म्हणवता ना आम्हाला, मग सांगा तरी. तुम्ही देखील मित्र म्हणवताना आम्हाला, मग सांगा माझ्या रागाचे कारण काय असेल. सार्वजनिक काकांचे सध्याचे धोरण तुम्हाला जितके चुकीचे वाटते तितके ते नाही वाटत आम्हाला. चुकीचे वाटत नाही आणि हे तुम्ही बोलताय गोपाळराव? अहो हे बघा, आपण सगळे ओळखतो त्यांना. त्यांचं कार्य मौल्यवान आहे. परिस्थितीकडे उघड्या डोळ्यांनी बघून योग्य ती पावले उचलण्याचा विवेकही आहे त्यांच्यामध्ये. पण तसे घडताना तर दिसत नाही. आणि काय पाहतायत ते उघड्या डोळ्यांनी? हा सर्वत्र पसरलेला भयावह दुष्काळ पाहताय. आणि तो जर त्यांना दिसत असेल तर त्यात होरपळले जाणारे आपले शेतकरी बांधव दिसत नाही, वाढलेली उपासमार दिसत नाही. आणि या घडणाऱ्या परिस्थितीत त्यांनी काय करायला हवे? आजचा माणूस कसा जिवंत राहील याचे उत्तर शोधणे अपेक्षित आहे. आणि ते काय करताय? अहवाल तयार करतायत. त्याने काय साध्य होणार आहे? अहो अयोग्य काय त्यात? पण आजच्या या बिकट परिस्थितीतून उद्या जर असा प्रसंग निर्माण झाला तर काय पावले उचलता येतील याची यंत्रणा तयार होईल अशा अहवालातून. आणि आजच्या मांडणीवरून उद्याची पावले ओळखून जो चाल चालतो तोच द्रष्टा नव्हे का? घ्या घ्या घ्या, वा, तुम्ही त्यांचीच कड घ्या. हा, मुळात उद्याची यंत्रणा प्रत्यक्षात तेव्हा येईल जेव्हा आजची माणसे जिवंत राहतील. उद्या आपण जगू शकू अशी आशा त्यांच्या ठाई जिवंत राहायला हवी. आणि आज काय घडते? सर्वत्र चोऱ्या दरोडे घडतायत. बरं, आणि त्याचे प्रमाण पाहता उद्या स्वतःच्या जिवंत अस्तित्वासाठी हीच माणसे इतरांचा जीव घ्यायलाही कमी करणार नाही. अहो, आजची माणसे उद्या राक्षसे होतील जर त्यांची भूक शमली नाही. म्हणून काय दरोडे घालायचे, चोऱ्या माऱ्या करत फिरायचे? बळवंतराव, तो काय उपाय का भूक भागवण्याचा? चोरी करून भूक शमत नाही, ती आणखीनच वाढते. आणि उद्या उपाशी राहायची वेळ येऊ नये यासाठी आज उचललेली पावले ही नेहमी स्वागतार्हच असते. छान छान गोपाळराव, माझ्या असे लक्षात आले तुम्ही केवळ मला विरोध करण्यासाठी, मला खोडून काढण्यासाठी बोलत असता. अहो काय बोलताय बळवंतराव? असू द्या, हरकत नाही. माझा आक्षेप इतकाच आहे, सार्वजनिक काकांसारखे द्रष्टे नेते ज्यांच्याकडे हा समाज डोळे लावू नये, त्यांनी जर आजच्या पडत्या काळात आजच्या माणसासाठी काही केले नाही आणि उद्या जर या लोकांनी काकांकडेच पाठ फिरवली तर त्यात काही वावगे ठरणार नाही. बरं, असे घडू नये हीच माझी इच्छा आहे. किमान गुळ आणि शेंगदाणे तरी खाऊन जा. परिस्थिती पण कशी क्रूर असते बघा. म्हणावं तर गोड खायला देते, म्हणावं तर कावळ्याचा घास म्हणून जेवण देते. तुमची हरकत नसेल तर मी या रांजणातले पाणी प्यायलं तर चालेल का? म्हणजे मध्यरात्रीपर्यंत भूक भागेल आणि त्याच्यानंतर हे शेंगदाणे. ए मुला, इकडे. धोंडीबा नाव आहे माझं. हा, तेच धोंडीबा. काय करतोयस काम? काकांनी मला झाडांना पाणी घालायला सांगितलंय. काकांनी सांगितले? हा. असू दे, आता काही करू नकोस. घरातली इतर मंडळी कामे करतील. तू चल माझ्यासोबत. तुमच्या सोबत? कुठे? तालमीत व्यायाम करायला चल. नको नको, हे काम खूप महत्वाचं आहे. नाही केलं ना तर काका ओरडतील मला. मी त्यांच्याशी बोलेन. मी बोलल्यानंतर तुला कोणीही काहीही बोलणार नाही. चल पाहू. अहो पण
अरे हे काय, पाणी सगळं तसंच आहे अजून. झाडांना पाणी घातलंच नाहीस आणि अजून जमीन झाडून व्हायची आहे, सडा सारवण व्हायचंय. इथं कशाला घुटमळतोयस? हो मी तेच करणार होतो, पण दादानी मला अडवलं. ते म्हणाले नको करू म्हणून. नको करू का बरं? ते बोलले तालमीत चल व्यायामाला. काय? हल्ली थोडा जरी हवामानात बदल झाला तरी त्याचा परिणाम होतोय तब्येतीवर. काय कारण असावे? एक वेळचे जेवण कमी केल्याने प्रतिकार शक्ती कमी होत असेल. हो असेलच, परंतु पर्याय नाही. ₹5 निबंध स्पर्धेत पहिले बक्षीस मिळाले होते, त्यातील आता फक्त ₹5 रक्कम शिल्लक आहे. काय करता येईल? जगण्यासाठी जेवण गरजेचे आहे. दरोडेखोर नसतो बाळ. जनतेची पिळवणूक करणारे हे सावकार, त्यांना राजाश्रय देणारे ब्रिटिश, या जुलूमकर्त्यांचा नाश करण्यासाठी त्यांच्या लेखी जर मला दरोडेखोर व्हावं लागलं ना तर मला आनंदच आहे. परंतु मग धर्माच्या दृष्टीने हे पुण्यकर्म मानले जाणार नाही बाळ. गुरुजी. सरकारनं रोजंदारीवर दुष्काळी कामं काढली आणि कामं वेळेत पूर्ण नाही झाली तर चापकानं फोडून काढतात, रक्तबंबाळ करतात, सोलून काढतात. आणि या कामांचा मोबदला म्हणून काय तर अर्धाशेर धान्य. कष्टकरी वर्गाला, कष्टकरी कुटुंबाला हे अर्धाशेर धान्य कसं पुरं पडणार? आपली माणसं, आपले बांधव असे मरत असताना मला पाप पुण्याची फिकीर करण्याची गरज वाटत नाही बाळ. मग इतिहासात माझी नोंद पापी म्हणून होऊ देत किंवा दरोडेखोर म्हणून, माझा नरसिंह जाणतो. माझं कार्य हे धर्माचंच कार्य आहे. पुस्तकं शोधत असताना आईवर लिहिलेली ही कविता सापडली. मातृविलाप. आणि 2 क्षण सारं जग थांबलं माझ्यासाठी. पुन्हा एकदा आईच्या कुशीत जावंसं वाटलं, अगदी लहान बाळ होऊन. खरंच नियती सुद्धा कधी कधी किती क्रूर वागते नाही. मला तर आईची आठवणही नाही तशी. काकूनेच लहानाचं मोठं केलं, पण तरी सुद्धा आईचं असणं जाणवत राहतं अवतीभोवती. तिचा भास होत राहतो. भामे, आई ही एखाद्या सावलीप्रमाणे आपल्या सोबत असतेच. आपण जिथे जाऊ तिथे आपल्या पाठीवरून हात फिरवते, आपल्या नकळत. काही चूक झाली तर आपला कान पिळते आणि नंतर मायेनं जवळही घेते. ती या जगात असो वा नसो, सावलीसारखी आपल्या सोबत मात्र कायम असते. खरंच तिची माया, तिची शिकवण ही आपल्यात येते कुठून? म्हणजे घराला घरपण देणारी सुद्धा आईच आणि आपल्यात आई पण रुजवणारी सुद्धा आईच. भामे, वय कितीही वाढलं ते आईची उणीव भरून निघणं अशक्य आहे. मला असं कायम वाटतं, असं काहीतरी कार्य करून दाखवावं जेणेकरून त्या माऊलीला आपला अभिमान वाटत राहील. तुम्ही कायम तसेच वागत आला आहात आणि सासूबाई जिथून तुम्हाला पाहत असतील ना तिथून कौतुकाने आशीर्वादच देत असतील. मी देखील वाचली सूचना. आता सर्वच जुळवाजुळव करावी लागणार आहे. अर्जाचा दर ₹17. काय हो हे? अविश्वसनीय आहे. आता शिक्षण देखील ब्रिटिशांचे गुलाम झाले म्हणावे लागेल. ते सांगतील तेच शुल्क. तुम्ही खचून जाऊ नका गोपाळराव. आपण याविषयी जेवताना बोलूया. चला. नाही नाही, तुम्ही जा. तुम्ही जा म्हणजे? आणि तुम्ही?
अहो माझं जेवण झालंय, डबाच घेऊन आलोय. माझा यावर विश्वास नाही. तुम्ही सरळ सरळ खोटं बोलताय. मला तुमचे डोळे वाचता येतात गोपाळराव. अहो आता तुम्हाला विश्वास नसेल तर हे बघा, माझ्याकडे डबा आहे. होय, पाहू बरं. अहो नको नको. अहो बघू तर द्या. माझ्या मते तरी हा डबा रिकामा आहे आणि इतका स्वच्छ की कित्येक दिवसात यात कोणी अन्नाचा कण देखील ठेवला नसेल. अहो नाही, तसं नाहीये. माझं खरंच जेवण झालं, मी धुवून ठेवला होता. किती खोटं बोलणार आहात गोपाळराव. ही अशी उपासमार करून काय साध्य होते तुम्हास? आणि भूषण कसले वाटते त्यात? अहो तुम्ही विनाकारण बोल लावून घेऊ नका. आणि उपासमारी कसली? माझं खरंच जेवण झालंय. मी तुमचे काहीही ऐकणार नाहीये. माझ्या घरी ताबडतोब जेवणास चल. नाही, मला इतर काम आहेत. मी तुमची परवानगी मागत नाहीये, तुम्हाला सांगतोय चला. अहो बळवंतराव, माझं खरंच जेवण झालंय. आणि हे काय, मला ग्रंथालयामध्येच जायचंय. पुस्तके नवीन घ्यायची आहेत ना ती, आणि परीक्षा जवळ आली. तुम्ही जा, मी येतो. हा चला. गोपाळराव, मी तशी आमची मैत्री वादविवाद स्पर्धेपासून सुरू झाली. हो का? नाही, ते त्याचं वैशिष्ट्य आहेच. आमचा बाळ कोणाशी संवाद साधण्याआधी वाद मात्र अवश्य घालतो. नाही काका, हे गोपाळराव म्हणजे फार विद्वान. बरं, ते ज्या स्पर्धेचा उल्लेख करतायत त्यात त्यांनी मला हरवले आणि मग मला समजले की. काय सांगता? तुम्ही आमच्या बाळाला वादविवादात गप्प केले म्हणजे खात्रीने तुम्ही विद्वान असणार, यात शंका नाही. पाणी. सत्यभामा आमची मंडळी. अहो आपण बसा ना. उभे का? आपण पाहुणे. तुम्ही पाणी आणून दिलं, त्याचा मान तुम्हाला द्यायला हवा. बसा बसा गोपाळराव. एक सांगू का? आम्ही यांना इतकी वर्ष ओळखतोय, पण कुणासाठी इतकं व्यथित झालेलं यांना कधीही पाहिलं नव्हतं. आमची जितकी काळजी नसते यांस तितकी तुमची असते. म्हणून तीच मला म्हणाली, एकदा आगरकर बुवांना घरी जेवायला घेऊनच या. आमच्या कुंकवाचे लक्ष विचलित करणारे स्नेही आहेत तरी कोणते बघू द्या. तसे असेल तर क्षमा करा वहिनी. या अपराधाची तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला हा स्नेही तयार आहे. खर तर आम्ही दोघं म्हणजे विस्तव आणि पाणी एकमेकांच्या अगदी विरुद्ध होतो, परंतु एकमेकांवाचून करमत नाही आम्हाला. हो का? मग आता तुमच्या मैत्रीची शिक्षा जेवताना तुम्हाला आग्रह करून भोगाय. आता रडून काय उपयोग आहे? बरं, तो आला त्या क्षणापासून मी सांगायचा प्रयत्न करतोय, त्या मुलाची दृष्टी योग्य नाही. तो मुलगा लबाड आहे. पण माझे कोणी ऐकेल तर खरे. उलट मीच कसा सगळ्यांवर सारखा संशय घेतो म्हणून माझेच तोंड बंद करण्यात आले. बरं बाबा, चुकलो आम्ही. चांगुलपणा म्हणून कुणास मदत केली, घरी वास्तव्यास ठेवून घेतला, तिथेच चुकलो. आता ह्या पुढचे सगळे निर्णय तुला विचारूनच घेतो, मग तर झालं. नको 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 नको. बरं का, उलट आत्ता जे घडले त्यातून आपण शिकलो तर बरे. रडत बसलेत आत्ता. भामा, काय करतेस? किती वेळा सांगायचे, मला असं पायाला स्पर्श केलेला आवडत नाही. चुकले हो माझे. काय केले म्हणजे तुमचा विश्वास बसेल? तुमच्यासाठी तो दागिना नव्हता, तुमच्या आईंची अमूल्य आठवण होती. आणि माझ्यामुळे निर्माल्य झालेल्या सुकल्या फुलाचे मोहक रूप जाणवते. ते केवळ आठवणीत. परंतु कितीही ठरवले तरी त्या फुलाचे मूळ रूप आणि सुगंध परत आणता येत नाही. जे आपल्या हातून गेले ते आपले कधी नव्हतेच म्हणून सोडून द्यावे, इतकेच आपल्या हाती. असे म्हणतात, पण त्रास होतच असेल तुम्हाला.
हातून घडलेली चूक पुन्हा होणार नाही याची काळजी घेतली. सर्वसामान्य माणूस त्याला अन्न पाणी मिळत नाही म्हणून अधिक त्रासलेला, दरोड्यांच्या भीतीनं ग्रासलेला. आणि गुलामगिरी विरुद्ध लढायला पहिले त्यांनी जिवंत तर राहायला हवं ना. काय बोलताय गोपाळराव? या सगळ्या गोष्टी एकमेकांशी संबंधितच नाहीत का? आपला शत्रू एकच असला तर कितीही बिकट स्थिती ओढवली तर आपण एकत्र येऊन लढू शकत नाही. बरं बळवंता, तू एक गरीब व्यक्ती घे. उदाहरणार्थ शेतकरी, त्यास कर्ज काढावे लागते. अरे पण हे सावकार आज आधीपेक्षा कितीतरी पटीने जास्त व्याज आकारतात, त्याचं काय? आणि दुष्काळ, त्याचं काय? त्याने तर आयतं कोलीत दिलंय सावकारांच्या हातात अन्याय करायला. मी तेच सांगतोय, या बिकट परिस्थितीत अशी यंत्रणा उभी राहायला हवी जी आपल्या लोकांना आर्थिक स्थैर्य देण्यास सहाय्य करेल. आज गरीब आणि श्रीमंतांमध्ये दुष्काळामुळे जी दरी निर्माण झाली आहे ती मिटवण्यास मदत करेल. या स्थितीत व्हायला हे हवे, धनिकांकडील धनाचा साठा सम प्रमाणात लोकांमध्ये वाटला गेला पाहिजे. विकेंद्रीकरण व्हायला हवे. तर समाजातल्या प्रत्येक घटकाला हे वाटेल की आपण समाजाला काहीतरी देऊ शकतो. गोपाळराव, आज जो माणसाचा माणसावरचा विश्वास उडालाय तो पुन्हा निर्माण व्हायला हवा. तरच आपण शत्रूशी दोन हात करू शकू. म्हणजे सर्व भेद विसरून समाजाने एकत्र येणे महत्वाचे. या देशाप्रती आपले कर्तव्य काय हे समजून एकत्र येणे महत्वाचे. आणि त्यासाठी शक्य असेल ते प्रयत्नपूर्वक आपण करायला हवे आणि मुळात त्यासाठी सज्ज असायला हवे हे महत्वाचे. दुष्काळ, दरोडे हे सारे येतील जातील, पण हे ब्रिटिश रूपी वादळ, त्यांचा बिमोड व्हायलाच पाहिजे. म्हणजे थोडक्यात प्रत्येकाने सशस्त्र व्हायचे का? अरे पण आपण आहोत कोण? विद्यार्थी ना. आपलं कर्तव्य काय? शिक्षण घ्यायचं. कशाला उगाच नको त्या गोष्टींमध्ये लक्ष घालायचं. बरोबर. सर्वप्रथम आपण या मातीचे लेकरे आहोत. आणि जरी माती आपल्याकडून बलिदानाची अपेक्षा करत असेल तर आपण ते करायला हवे. शेवटच्या श्वासापर्यंत आपण लढायला हवं. अगदी कुठलाही मार्ग निवडावा लागला तरीही. मान्य. पण बळवंता, आपण लढा देण्यासाठी मुळात आपण जिवंत राहणं महत्वाचं ना. आपणच जिवंत नसू तर लढा कसा देणार? आणि त्यासाठी आधी आपल्याला स्वतःला वाचवता आलं पाहिजे. बरं चल, मी म्हणतो आपण इथे त्या गोऱ्यांविरुद्ध कट रचतो. आणि तेवढ्यात इथे ते ब्रिटिशांचे सोजीर आले तर त्यांच्या हाती शस्त्र आहेत आणि आपण निशस्त्र. अहो, पळून जाणं राहिलं बाजूला, एका क्षणात नाहीसं व्हावं लागेल. त्याचं काय कराल? व्हायचं नाहीसं. या दुष्काळात 13वा मास म्हणजे त्या लॉर्ड लिटन शासकीय तिजोरीवर तणाव कमी व्हावा म्हणून अधिक सारा आकारायला सुरुवात केली. अत्याचार तर वाढतच चाललेत. आजच बातमी आली, सगळी परिस्थिती बिकट आहे. कधी कधी मला वाटते फडके गुरुजी जो मार्ग अवलंबतात तो अतिशय योग्य आहे. एखाद्या पीडितास तुम्ही इतके नामोहरम करता, त्यास इतके छळता की त्याच्या आतला उद्रेक सशस्त्र क्रांतीच्या रूपानं बाहेर पडतो. या इंग्रजांना याच भाषेत उत्तर द्यायला हवे. आवाज नाही पाहिजे. आवाज नाही पाहिजे. हो, काय करतात? आम्हाला लुटू नका. आमचे कष्टाचे पैसे आहेत. कष्ट? कसले कष्ट? गोरगरिबांना लुटण्याचे कष्ट? का शेतकऱ्यांच्या जागा लुबाडण्याचे कष्ट? का त्या इंग्रजांचे तळवे चाटण्याचे कष्ट? जे काही तू स्वतःच्या घशात घातलंयस ना, ते तुझ्या मालकीचं नाहीये. ते ज्यांच्या मालकीचं आहे त्यांना ते परत मिळवून देण्यासाठी आम्ही इथे आलोय. एक चकार शब्द काढू नका आता दोघही, नाहीतर इथेच गोळ्या घालेन. चला रे.
अहो नको नका नेऊ नका नेऊ आम्ही रस्त्यावर येऊ सोडा आम्हाला काय सोडा सोडा गुमान तिथे समोर जाऊन उभ्या राहा वर स्त्री माते समान आहे आमच्यासाठी प्रत्येक स्त्रीचा आम्ही आदरच करतो त्या असल्या कौरवाच्या नावचं कुंकू कपाळी लावण्यात कसला आलाय भूषण यांचं घर रिकामं करा रे तुमच्या अंगावरचे सर्व सोन्याचे दागिने गुमान यांच्या हवाले करा हो नको नको पण आम्ही केलं तरी काय तुला खूप आनंद होत असेल ना तुला ज्यांचं भारी कौतुक ते ब्रिटिश आमच्या बरोबर असे वागतायत ते बघून अरे काय चाललंय तुमचं हे खरं तर त्या ब्रिटिशांच्या अगोदर तुझ्यासारख्या फितुराला धडा शिकवायला हवा आणि तुझं ध्येय काय रे त्या गोऱ्यांचे तळवे चाटून सरकारी नोकरी करायची आणि जमल्यास तिथंच स्थायिक व्हायचं अरे एवढंच आहे तर मग तिथंच जन्माला यायचं ना धरा रे याला अरे मारामारी कसली करताय रे जरा सभ्यपणा दाखवा बळवंता ज्या ब्रिटिशांचे हा गोडवे गातो ना बघ त्यांनी काय केलंय ते प्रेस ऍक्ट ब्रिटिशांनी प्रेस ऍक्ट लागू केलाय आपल्यावर नाहीतर काय याचा अर्थ कळतो ना याचा अर्थ आता आपण कुठलेही पत्रक वर्तमानपत्र त्यांच्या परवानगीशिवाय प्रकाशित करू शकत नाही त्यांच्या मान्यतेशिवाय आता आपण काहीही बोलू शकत नाही नुसती गळचेपी आहे गोऱ्यांच्या अगोदर ह्याच्यासारख्या मुलांना अद्दल घडवायला हवी हो याला इथून हाकलून द्यायला हवे हो हाकलून तुम्हाला दिले पाहिजे पण जमले तर मोठ्यात तुमचे विसर्जन केले पाहिजे संताप कुणाला येत नाही सगळ्यांना येतो पण म्हणून तो व्यक्त कुणावर करावा या आपल्या मित्रावर आणि तो देखील हा असा आणि तो उघडपणे सांगतोय त्याला विलायतेत जायचे आहे त्याला सरकारी नोकरी करायची आहे म्हणून तुम्ही त्याला देशद्रोही ठरवून टाकले कालपर्यंत मित्र नव्हता आपला आणि आज काय रे शारंग पाणी उद्या जर तुला सरकारी नोकरीचा प्रस्ताव आला तर तू तो नाकारशील आणि हा प्रश्न सगळ्यांना आहे नाकाराल का तुम्ही आज ही प्रेस ऍक्टची घटना घडली म्हणून आपण पेटून उठलो पण उद्या आपण जाऊन तेच करणार आहोत जे आपल्या सोयीचे आहे जे आपल्या स्वार्थाचे आहे देशाभिमान आणि अस्मिता या इतक्याही टोकदार नसाव्यात की त्यांनी इतर कोणाच्या मताचा अनादर होईल आणि हे असे चार भिंतीन आड राहून राणीचे चित्र फाडण्यात कोणताही पुरुषार्थ नाही क्रांती घडवायचीच असेल तर दिवसा ढवळ्या उघडपणे शत्रूशी दोन हात करायचं सामर्थ्य दाखवा बळवंता आम्हास उपदेश करून झाले असतील तर माझ्या एका प्रश्नाचे उत्तर दे आणि आमच्या मातुश्री तिने शपथ घातली मला म्हणाली यापुढे असे नको ते निर्णय घेणार नाहीस असं वचन दे मातुश्रीच्या पुढे नमतं घेतलं आणि सगळं आयुष्य सरलं संसारातच पण मामनजी म्हणजे तुम्हाला पश्चाताप होतो का संसारात रमल्याचा अगं पश्चात्ताप असा नाही पण काय कारण जी काळजी तेव्हा तुमच्या मातोश्रींस तुमच्याबद्दल वाटत होती
तीच आता मला वाटते ह्यांच्याबद्दल. हे देखील तिन्ही त्रिकाळ असंच तर बोलत असतात. देशासाठी अमुक करायचंय तमुक करायचंय, सदान कदा त्या गोऱ्यांशी वाद घालत असतात. मला तर असे वाटते उद्या जरी मी अशी शपथ दिली तरी ते माझे ऐकतील का नाही. अगं भामे, आपला बाळ इतकाही कोरडा नाहीये ग. त्यास आपली माणसं, आपलं घर याबद्दल जाण आहे, भान आहे. मामांजी खरेच सांगा ना, तुम्हाला खरोखरच पश्चाताप होतो इथे थांबल्याचा? भामे, पुरुषांना बाहेरचं विश्व खुणावत असतंच, पण म्हणून ते घराकडे दुर्लक्ष करतील असा तर याचा अर्थ होत नाही ना. आपला बाळ आता पूर्वीपेक्षा अधिक समंजस झालाय. त्याचं हे शिक्षण संपलं ना की तू पहा, अगदी 4 चौघांसारखा सुरळीत संसाराला लागेल. त्याचे सगळे सवंगडी सुद्धा मार्गी लागतील आणि बाळही. ऐक माझं. मी सुद्धा हेच स्वप्न पाहत असते हो, पण नाही असं झालं तर. उद्या मी शपथ दिली जरी यांना आणि यांनी अगदी पाळला शब्द त्यांचा, आणि त्यानंतर त्यांना पश्चाताप झाला तर हा अपराधी भाव घेऊन मी कशी जगू? बळवंता, अरे ऐकतोयस ना मी काय म्हणतोय? मला तू म्हणाला होतास परीक्षेचा अभ्यास घेईन. अरे प्रचंड दडपण आलेले आहे मला परीक्षेचे. बळवंता. हो हो हो, नाही माफ कर. काय म्हणालास? नाही नाही, मला आधी सांग, तू कसला विचार करतोयस? ते परांजपेने मला काल जो प्रश्न विचारला त्याचा विचार करतोय. निरुत्तर झालो मी काल. रात्रभर त्याच गोष्टीचा विचार करतोय. अजूनही माझ्याकडे उत्तर नाही. अरे तू त्या परांजपेचं बोलणं कुठे मनावर घेतोस? त्या तापलेल्या वातावरणात तो काही बाई बोलून गेला. आणि आपली मुलं कशी आहेत माहितीये का? ज्या दिशेस वारा वाहील त्या दिशेस त्यांचे विचार वाहतात. आणि बळवंता, मी तुला काय आज ओळखतो का? मला सगळं माहिती आहे. आणि तू काल त्यांना योग्य त्या शब्दात फटकारलंय. त्याची गरजच होती. बरं, आज गोपाळराव कुठे दिसत नाहीत? अरे बहुतेक त्या आजारी आहेत. हो, अरे मनोहर सांगत होता काल रात्री त्यांच्या खोलीतनं सतत खोकल्याची उबळ ऐकू येत होती. उबळ? मला जायला हवे. तू थांब किंवा काम कर. तू 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 हो पुढे. मी आलो. अरे गोपाळ, एक गोष्ट लक्षात ठेव. सर्वात आधी तू मला माझ्या मुलासारखा आहेस. माझा विद्यार्थी नंतर आहेस तू. तुझं कुठल्याही प्रकारे नुकसान झालेलं मला कधीच आवडणार नाही. आता मी जे सांगतोय तेवढंच ऐकायचं. सर. गोपाळ, हे पैसे घे, अर्ज भर आणि परीक्षेचं शुल्क ताबडतोब भर. आणि तुर्तास नाटक बाजूला ठेवायचं आणि संपूर्ण लक्ष फक्त आणि फक्त अभ्यासावर केंद्रित करायचं. काय? सर, येतो. ये. सर, एक प्रश्न विचारू? जरूर. या प्रकरणाबद्दल बळवंतरावांनी तुम्हाला सांगितलं? महत्वाचे काय आहे? प्रश्न कसा समजला हे महत्वाचे आहे की उत्तर मिळाले हे महत्वाचे आहे? मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं सर. धन्यवाद.
माझ्या डोक्यात एक उत्तम कल्पना आली आहे बर का. आपण शक्य तितक्या शहरातील लोकांना एकत्र आणू, जास्तीत जास्त मुले यात कशी सहभागी होतील याचा विचार करू. आणि गोपाळराव ऐकताय ना, काय प्रकृती ठीक आहे ना? हो, माझी प्रकृती उत्तमच आहे, मला काही झालेलं नाहीये. परंतु एक वेगळीच विवंचना समोर उभी राहिली. कसली? आईचं पत्र आलं, तिने तातडीने गावी बोलावलंय. काय झाले आहे? आईने पत्रात असे लिहिलंय की तिने माझे लग्न करायचे योजिले आणि स्थळ देखील निश्चित केलं. गोपाळराव अभिनंदन. अहो ही आनंद वार्ता आहे. कसली आनंदाची वार्ता? तुम्हाला काय माझी परिस्थिती ठाऊक नाहीये? जेमतेम स्वतःचं पोट भरू शकतोय, त्यातही महिन्यातले काही दिवस पाणी पिऊन काढावे लागतात. आणि या अशा परिस्थितीमध्ये आणखीन एका व्यक्तीचा भार वाढवून घेऊ? परिस्थिती सारखी राहत नाही गोपाळराव. चांगली सरकारी नोकरी लागेल, अर्थार्जन होईल. ही अशी दीड दमडीची स्वप्न नाही आहेत माझी बळवंतराव. आयटीत आयुष्य व्यतीत करण्यासाठी नोकरी करावी हेच ध्येय आहे आपले. मग कशासाठी केले आपण निबंधमालेचे वाचन? कशासाठी ध्येय वेळेहून इतके प्रेरित झालो? नाही बघा, चिपळूणकर स्वतः सरकारी शाळेत शिकवत असतील, पण तो त्यांचा प्रश्न. गोपाळराव वा, तुम्ही आता लग्नाचा विषय काढलात तेव्हा आनंद वाटलाच, परंतु असे वाटले तुमच्या परतीचा प्रवास आता सुरू झाला. मात्र आता खात्री पटली, सगळे काही सुरळीत होईल. आणि अहो आपल्या मनगटात बळ आहे, चिंता कसली करता? म्हणजे तुम्हाला नोकरी करायची नाही, करू नका. आपण एकत्र काहीतरी सुरू करू. काय ते तुम्ही आल्यावर ठरवू. चला. कुठून? अहो कुठून म्हणजे गावी जाऊन 2 ते 4 हात करून आलात की ठरवू. आयुष्यात ते देखील महत्वाचे असते, हे विसरू नका. काय उपयोग झाला त्याचा? त्या फडक्यांनी दरोडा घातलाच ना. नाहीतर काय, सापाच्या शेपटर पाय ठेवावा तसंच चौथावले डॅनियल साहेब. Check each and everyone carefully. No one should escape. Yes sir. अहो अहो काय प्रकार चाललाय हा? तुमच्या कार्यालयावर ज्यांनी दरोडा टाकला त्यांना पकडा ना. आम्हाच त्रास कशाला देताय? हे बघा, आम्हाला दैनंदिन कामकाजावर जायला उशीर होतोय. नाहीतर काय, आम्हाच का शिक्षा तुमच्यामुळे? Shut up! We don't care what you think. Just follow my order. तुमच्या अपयशाचे खापर आमच्या डोक्यावर का फोडताय डॅनियल साहेब? एवढा बंदोबस्त केला, एवढे सैन्य बोलावले, तरी फडके गुरुजींनी तुमच्या नाका खालून तुम्हाला लुटलेच. अहो तुमच्या राज्यात तुमचाच खजिना सुरक्षित नाही, तर आमची काय कथा? काय? I'll pray to the God to keep this smile on your face, but it won't last for so long. You will regret for your deeds. Mark my words. थँक यू. कसं आहे साहेब, आकाशातील सूर्याचे प्रतिबिंब जमिनीवरच्या डबक्यात पडते, तेव्हा डबक्याला असे वाटते की आपणच आत्मप्रकाशित आहोत. सगळ्या जगात आपणच प्रकाश पोहोचवतोय. या पोकळ गैरसमजुतीतून बाहेर पडा बरं, कारण शेवटी डबक ते डबकच. काय बोलतेस भामे? आपल्याकडच्या लोकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली, तरी त्यातही काही संधी साधू लोक स्वतःचा स्वार्थ साधून त्यात राजकारण करून स्वतःच्या तिजोऱ्या भरतायत. आणि आपण त्यात काही बोलू नये, लिहू नये? अहो तसे नव्हते म्हणायचे मला. परिस्थिती वाईट आहे हे मान्य आहेच, आणि त्या सगळ्यात आपल्याला जे करता येतंय ते आपण करतोच आहोत की. मला असं वाटतं आपली परिस्थिती असली तरी आपण जास्तीचे धान्य नको भरून ठेवायला. त्याने आपली सोय होईल खरी, पण गरजूंना अन्न नाहीच मिळायचे. आपण आपल्या गरजा कमी करू, 2 घास कमी खाऊ हवं तर, पण आपल्या परीने जो मदत मागेल त्याला ती मदत करू. आणि तसे करायचा प्रयत्न करतो आहोतच आपण. तेव्हा तू माझा लेख वाचलास की काय? मी कशी वाचेल? मग मी जे लिहिले आहे तेच मला कशी सांगतेस तू? म्हणजे मी माझ्या लेखात हेच लिहिलंय, जे श्रीमंत आहेत त्यांनी आपल्याकडचा नफा कमी करून
त्यातला काही वाटा गरजूंना द्यावा. हवं तर त्यासाठी एखादी यंत्रणा उभी करावी. तरच आर्थिक समतोल साधता येईल. तरच सर्व घटक एका पातळीवर येतील आणि ही गरीब श्रीमंत दरी मिटायला मदत होईल. अहो, ही साधी शिकवण आहे. लहानपणापासून हेच तर नाही का शिकवलं जात आपल्याला घरात. ही माणुसकीची शिकवण सगळेच शिकतात, पण वेळ आली की सोयीनं विसरून जातात आणि तू ती अंमलात आणतेस. मला हेच अर्थशास्त्र शिकून अंमलात आणायचंय. श्रीमंतांनी केवळ पैसा, नफा हा विचार न करता सामाजिक विकासाचा विचार करायला हवा आणि समाजाच्या अंतर्गतच रोजगार निर्माण व्हायला हवा. आज तुम्ही त्यांच्यासाठी उभे राहिलात तर उद्या ते तुमच्या मदतीस धावून येतील. हेच तर भांडवल आहे. ह्यातले मला काही सुद्धा कळत नाही, पण मला असं वाटतं की आपण मुंगी सारखं असावं. म्हणजे उन्हाळ्यात फिरायचं, अन्न गोळा करायचं, ते साठवून ठेवायचं. मग पावसाळा आला की जमिनीत लपून बसायचं आणि साठवलेलं अन्न पुरवून पुरवून खायचं. मग दुष्काळ येवो किंवा काहीही, आपलं जगणं अवघड होत नाही. खरंय, माझ्या क्लिष्ट प्रश्नाचं सहज उत्तर असतो. आधुनिक बँकिंग याचा अभ्यास करायला हवा. अर्थात आधी प्रेस ऍक्ट आणि आता आर्म्स ऍक्ट. थोडक्यात काय, ह्यांच्या अनुमतीशिवाय कुणीही काहीही बोलायचं नाही आणि आता तर शस्त्र देखील बाळगायचे नाही. ही मुस्कटदाबी कधी थांबणार आहे कोणास ठाऊक. सरकारला वाटत असलेल्या भयाचे हे द्योतक असू शकते. आहेच, निर्विवाद आहे. म्हणूनच तर ते आपली गळचेपी करतायत. हो, शस्त्र आपल्यासाठी किती महत्वाची आहे. मराठ्यांनी अखंड साम्राज्य हे शौर्य आणि शस्त्राच्या सहाय्याने उभं केलं. बरं, विजयादशमीला आपण त्याचीच पूजा करतो ना? नाही, स्वतःचं सामर्थ्य टिकवण्यासाठी शस्त्र आवश्यक असतातच, परंतु त्याचा संबंध येतो तो सत्ता गाजवण्यासाठी, हिंसा करण्याशी. आणि एक सत्ता जाऊन दुसरी सत्ता जरी आली तरी त्यात भरडली जाते ती जनताच. आपल्या दुर्दैवाने हे ब्रिटिश या बाबतीत फारच हुशार निघाले. त्यांनी आपल्यावर राज्य केले ते बुद्धीच्या बळावर. त्यांना याची कल्पना होती की शारीरिक सामर्थ्यावर ते आपल्याशी पराभूतच होणार नक्कीच. म्हणून त्यांनी आधी आपले विभाजन केले, आपल्यातली एकी मोडली आणि मग आपल्या डोक्यावर बसले. बुद्धी हे आजच्या काळातलं प्रखर शस्त्र आहे आणि त्या बुद्धीच्या बळावरच त्यांनी आपल्याला अधीन व्हायला भाग पाडले. आता ते करतील ते कायदे आपल्याला पाळावे लागतील. त्यांनी आयात केलेला माल आपल्याला वापरावा लागेल. बुद्धीच्या बळावर त्यांनी पूर्णपणे परावलंबी करून टाकलंय आपल्याला. पण काय हो, आता या आर्म्स ऍक्ट मुळे हे गोरे कुठेही जाऊन धाड टाकणार, झडती घेणार, शस्त्रे ताब्यात घेणार. लोकांना तुरुंगात डांबण्याचं कारणच मिळालं की यांना. अर्थातच त्यासाठी फडक्यांची तालीम. चालू द्या तुमचं. बाळ, बाळ, अजूनही तुला तुझ्या रागावर संयम ठेवता येत नाही. अरे, मोठी युद्ध जिंकायची असतील तर अशा काही छोट्या लढाया हाराव्या लागतात. मुद्दाम 4 पावलं मागं यावं लागतं. गनिमी कावा खेळावा लागतो. स्वाभिमान विकून ते जमायचे नाही. बळवंतराव, प्रसंग ओळखून पावले उचलणं महत्वाचं आहे. आपण जे बोललो होतो त्याचा विसर कसा पडला तुम्हाला? हे गोरे लोक आपल्या बुद्धीवर घाला घालत आहेत. हे असं भावनेच्या भरात जाऊन मती गमावून कसं चालणार आहे? हे बाब, आता हे इंग्रज अजूनच जास्त कठीण कायदे बनवत जातील. आधी त्यांनी आपल्या लेखणीवर बंधनं आणली. आज त्यांनी शस्त्र जप्त केली. उद्या ते आणखी काही करतील. पण म्हणून काय आपण उठसूट बंड करायचं? अरे, सारखी भोंगतात ती कुत्री.
यापुढे होईल ती सिंहगर्जना, तीही एकदाच कायमची लक्षात राहील अशी. फक्त योग्य वेळ येण्याची आवश्यकता आहे. ऐका हो ऐका, सर्वांनी ऐका. ब्रिटिश सरकारच्या विरोधात बंड करण्याचा कट आखला जातोय. ही आणि अशी देशद्रोही मंडळी सरकारच्या विरोधात जात आहेत आणि स्वतःला क्रांतिकारी समजत आहे. बळवंता, विनायक, अहो काय काय करताय विनायक? अरे थांबवा आता हे जुलूम. हा निष्पाप विद्यार्थी आहे, कोणी जनावर नव्हे. Get this man aside. He is just a robber. फडके गुरुजींना पकडण्यात तुम्हाला अपयश येत आहे म्हणून हे निर्दयी अटक सूत्र तुम्ही चालू केलंय हे आम्हाला कळत नाही असे समजू नका. याची फार मोठी किंमत मोजावी लागेल तुम्हाला. Oh, so much respect for that robber. ऑफकोर्स, वासुदेव बळवंत फडके हे आमच्या मातीची सेवा करतायत आणि होय, त्यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. ते आमच्या गुरुस्थानी आहे. Arrest all of them. Wait! Arrest under what charge? सामान्य अशिक्षित माणसांना तुम्ही वाटेल ती कारण काढून गजाआड टाकाल देखील, परंतु जो मनुष्य तुमचा कायदा शिकतोय त्याच्याशी तरी भान ठेवून बोला. आमच्या विरुद्ध नखा इतका तरी पुरावा आहे तुमच्याकडे? You are influencing these people against us. आम्ही असे कुठलेही कृत्य करत नाही आहोत. उलट या दुष्काळामध्ये लोकांची मदत करतो. Exactly. That's what I am saying. You are using this drought situation as a tool to influence these people.